नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे जो कालचा विषय होता तोच एकीचा जो विषय आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जो मला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे, त्या प्रतिसादाबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आधी, की तुम्ही खूप शॉर्ट पिरियडमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि मी कधी नॉर्मली माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये असं म्हणत नाही की काय म्हणतात त्याला, आवडला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा वगैरे. पण मी हे जे कालचा जो व्हिडिओ बनवला आहे आणि आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे, या दोन्ही व्हिडिओजवर मी आज ही कमेंट टाकतो आहे की तुम्ही तुम्हाला आवडला, तुम्हाला पटला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. म्हणजे आणखीन पण आपल्या पुढच्या काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. ह्याच्या विषयी नाही, इतर विषय पण आहेत बोलायचे आहेत. त्यामुळे तुमच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओज पोहोचण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. लाईक आणि शेअर तर 100% करा, कारण ही काळाची गरज आहे. बऱ्याच लोकांनी मला काय म्हणतात त्याला, काही लोकांनी मला याच्यावर कमेंट केल्या की शेवटी मी जातीवर गेलो. म्हणजे मी गैसेसांना सपोर्ट करणं हे हा मी माझ्या जातीवर गेलो असेल तर हो, मी माझ्या जातीवर गेलो. म्हणजे मी गैसासांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध मी म्हणजे आजपर्यंत मी काढलं नव्हतं, पण कालच्या व्हिडिओमध्ये फक्त मी म्हटलं होतं की ब्राह्मण म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं आहे. तुम्ही एक बघा, तुम्ही इंदिरा IVF सेंटरचं समजा तुम्ही वेबसाईट बघितलीत तर तिथे सगळे मारवाडी लोक आहेत. काय दुसरं बघा की तुम्ही सूर्य हॉस्पिटलमध्ये जी कोण TV ह्याच्यावर आलेले आहेत, मी त्यांची वेबसाईट बघितलेली नाही आहे, पण जे याच्यावर आलेले आहेत ते सगळे नॉन ब्राह्मण आहेत. TV वर आलेले आहेत किंवा याच्यावर जे दिसत आहेत ते नॉन ब्राह्मण आहेत, किंवा मला जी माहिती मिळाली आहे ती सगळे नॉन ब्राह्मण आहेत. मणिपालमध्ये सुद्धा साधारणतः ती स्थिती आहे. काय, कारण मणिपाल धनाढ्य लोक आहेत, त्यामुळे ते कुठल्याही लेवलवर जाऊन काही त्यांचं प्रकरण दाबू शकतात. एक फक्त तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, काय म्हणतात त्याला, दीनानाथमध्ये हे प्रामुख्याने सगळे ब्राह्मण आहेत आणि याच लोकांची लायसन्सेस रद्द करा म्हणतात. म्हणजे म्हणजे गोल्डन पिरियड म्हणजे काय आहे, तर हा गोल्डन पिरियड फक्त दीनानाथमध्ये आल्यावरच सुरू झाला आहे का? हा दीनानाथ का आधी नव्हता सुरू झाला का? म्हणजे इंदिरा IVF सेंटरमध्ये त्या 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत तनिषा भिसे होत्या, तोपर्यंत त्यांना तो गोल्डन पिरियड नव्हत्या का गोल्डन पिरियड सुरू झाल्यावर त्या दीनानाथला आल्या? म्हणजे असं पेपरमध्ये पण वाचण्यात आलेलं आहे की तिथे काय म्हणतात त्याला, तुमच्या इंदिरा IVF सेंटरने कुठलं तरी खराडीतलं एक मोठं हॉस्पिटल रिफर केलं होतं, पण त्या तिथे न जाता इकडे आल्या. त्या तिकडे गेल्या असं तरी एखाद दिवस त्यांचा जीव वाचला असता, आय डोंट नो. कारण इट वॉज द स्टार्टिंग ऑफ ए सिल्वर पिरियड, मे बी, आय डोंट नो. काय, पण गोल्डन पिरियड फक्त इथेच आल्यावर सुरू झाला का? आणि मग गोल्डन पिरियडची हे किती आहे? कारण तो गोल्डन पिरियड सुरू झाल्यानंतर जवळजवळ 25-26 तासांनी त्या गेलेल्या आहेत किंवा जास्तच. मग गोल्डन पिरियड फक्त तिथेच होता. मग तो जो मधला स्पॅन होता, म्हणजे काय म्हणतात त्याला, दीनानाथ टू सूर्य हॉस्पिटल, हा जो स्पॅन होता साधारणतः एक 2-3 तासाचा का 4 तासाचा जो स्पॅन होता, या स्पॅनमध्ये काय झालं? आणि मी काही डॉक्टर्सशी बोललो, त्या डॉक्टर्सनी मला सांगितलं की खूप मोठी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, हे ब्लिडिंग थांबवता येतं वगैरे 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 बरंच त्यांनी मला सांगितलं. आता मी टेक्निकल मी डॉक्टर नसल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी एफिशियंटली सांगता येत नाही, पण मी ते इवन यूट्यूबवर सुद्धा या गोष्टी दिसत आहेत आत्ता. पण फक्त सुश्रुत गैसासला टार्गेट केलेलं आहे. आता सुश्रुत गैसासला टार्गेट केलं असं ना, दीनानाथ मंगेशकरमध्ये बाकी कोणाला नाही काही केलेलं अजून. आज काहीतरी कळलेलं आहे की दीनानाथ मंगेशकरला 10 लाख रुपयाचं काय म्हणतात त्याला दंड केला आहे वगैरे. असो, त्यांचा निग्लिजन्स असेल तर 10 लाख रुपयाचा दंड करणं एकदम योग्य आहे, मी नाही म्हणत नाही. पण सुश्रुत गैसासनी कुठलीच त्याला ट्रीटमेंट दिली नाही किंवा तो त्या बिचाऱ्याचं काहीच हे नसताना त्याला आज राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यावर आज गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर धनंजय गैसास तर परदेशी निघून गेले, असं यूट्यूबवर कळतं किंवा TVवर कळतं आहे आज. त्यामुळे आणि म्हणून मी जेव्हा सुश्रुत गैसासची बाजू घेतली तेव्हा सुश्रुत गैसास ब्राह्मणे म्हणून मी बाजू घेतली. हो, मी घेतली, ब्राह्मणे म्हणून बाजू घेतली. का नाही घेतली? का नाही घ्यावी मी?
मी काय चुकीची बाजू घेतली का? आज लोकांनी ब्राह्मणांवर वाटेल ती घाणेरडी टीका करून त्यांनी मराठा आरक्षण मागावं. म्हणजे मनोज जरांगे आहेत किंवा तुमचे खेडेकर साहेब आहेत किंवा ही अनेक लोक आहेत की जे वाटेल ती घाणेरडी आरोप करून आपल्यावर टीका करतात ते, आणि त्यांनी आरक्षण मागावं, त्यांनी मराठ्यांची बाजू घ्यावी, ते त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस जातीयवाद येत नाही. दलितांनी दलितांचं हे करून त्याच्यावर काही करावं, त्याच्यावर जातीयवाद येत नाही. भुजबळ साहेबांनी ओबीसीचं राजकारण करून त्याच्यावर बोलावं, त्याच्यावर जातीयवाद येत नाही. धनंजय मुंडेवर जेव्हा सगळे आरोप झाले तेव्हा तो ओबीसी आहे म्हणून त्याच्यावर त्यांनी हे करावं, म्हणजे वंजारी मतांसाठी त्यांनी राजकारण करावं, त्याच्यावर जातीयवाद नाही. फक्त मी तर पॉलिटिकल लीडर पण नाही, आणि ब्राह्मणाला वाचवण्याला कुठलाही ब्राह्मण नेता येत नाही, हे अगदी तुम्ही धरून ठेवा. म्हणजे आज देवेंद्र फडणवीस, बऱ्याच लोकांचा देवेंद्र फडणवीसवर आक्षेप आहे. मी म्हणतो माझं देवेंद्र फडणवीसला नावं ठेवू नका तुम्ही. इट इज हिज डेस्टिनी. त्याला तो काही करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही त्याच्यामध्ये, कारण त्यांनी काही केलं तर त्यांना आधीच त्यांचे इतके लचके तोडले जात आहेत काय, आणि त्यांनी असं काही म्हणजे खरोखर यांना मदत करायला समजा काही करावयाची वेळ आली केली त्यांनी, तर त्यांना तर काय करतील ते. म्हणजे आरक्षण मराठ्यांना दिलं हे फक्त देवेंद्र फडणवीसनेच दिलं, दुसरं कोणी दिलं नाही. आणि तेच आरक्षण मराठ्यांनी म्हणजे शरद पवारांनी घालवलं सुप्रीम कोर्टामध्ये, पण शरद पवारांच्या विरुद्ध ब्र काढायची कोणाची हिंमत नाही, कारण ब्र काढला तर शरद पवार काय करतील हे सगळ्यांना माहिती. पण देवेंद्र फडणवीस करत नाही. त्याची बायको मागितली, त्याची आई मागितली, त्याची मुलगी मागितली, त्याला पीठ माग्या म्हणलं, त्याला काय म्हणायचं ते म्हटलं. इथेही माझ्या ह्याच्यावरही काही लोकांनी माझ्यावर टीका केलेली आहे. असो, पण पीठ मागूनसुद्धा आम्ही शिक्षण घेऊन वरती आलो ना, आरक्षण घेऊन वरती आलो नाही आम्ही. म्हणून आज आपण जागं का व्हावं, कारण आपण सिलेक्टिव्हली टार्गेट होतो आहे. त्यामुळे आपल्याला ह्यात, आणि आपण न्यायव्यवस्थेमध्ये मानतो म्हणून ह्या तिघांनाही मी डिस्क्रिप्शनमध्ये काय बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही मला काय मेलचा ड्राफ्ट द्या. मेलचा ड्राफ्ट मी देणं योग्य नाही आहे. तुम्ही तुमचं यूट्यूबवर आणि ह्याच्यावर तुम्ही तुमचा अभ्यास करून पेपरमध्ये वाचून वगैरे तुम्ही तुमची मेल ड्राफ्ट करून हे करा. मग मी मेल ड्राफ्ट करून तुम्हाला देऊन तुम्ही तीच मेल पुढे करायची, तर मग आपल्या आणि इतरांमध्ये फरक काय राहिला? काहीच फरक नाही आहे आपल्या आणि इतरांमध्ये. म्हणून तुम्ही तुमच्या आणि ह्या मी डिस्क्रिप्शनमध्ये तिघांच्याही मेल आय डी कालही दिले आहेत, आजही देतो आहे. मी आज आधी वरती देतो मेल आय डी. त्या मेल आय डीजवर तुम्ही त्यांना सगळ्यांना मेल पाठवा. मेलचा ड्राफ्ट मी देणं चुकीचं आहे. तुम्ही तुमचे ड्राफ्ट बनवा, आणखीन पाठवा, आणि ब्रह्मसत्य 69@gmail.com याला तुम्ही मला CCमध्ये ठेवा, म्हणजे मी कुठे रिप्रेझेंटेशन करेल त्यावेळेस मला ह्याचा फायदा होईल. म्हणून मी सगळ्या डॉक्टर्स, सगळ्या इंजिनियर्स, सगळे चार्टर्ड अकाउंटंट, सगळे सुशिक्षित, सगळ्या ब्राह्मणांनी ज्यांना ज्यांना हे पटतं आहे त्यांनी ह्या मेल्स पाठवाव्या. मी इतर लोकांना, मी फक्त ब्राह्मण म्हणत नाही, मी इतर लोकांनासुद्धा मी अपील करतो आहे की तुम्ही ह्या मेल्स पाठवा. आणि ह्या फक्त सुश्रुत घैसासांच्यासाठी वगैरे असं नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये त्या बाई तनिषा भिसे ज्या बाई आहेत त्यांना कॅन्सर झाला असतानासुद्धा त्यांना गर्भधारणा कोणी कंपल्सरी करायला लावली. म्हणजे ते पण ओव्हरीजचं जे काय असतं ते दुसऱ्या बाईच्या ओव्हरीज घेऊन त्यांनी काहीतरी केलं आहे. आता एवढं टेक्निकल मला माहीत नाही, पण तसं झालं असताना त्यांना हे करायला लागलेलं आहे गर्भधारणा. मग ती कंपल्शन कोणी केलं आहे? तो माणूस खरा दोषी आहे. हे हॉस्पिटल हा नंतरचा प्रश्न आहे, त्यांच्यावर बघू आपण काय करायचं आहे. पण उद्या अशा ह्याच्यामुळे इतर कुठल्या बाईवर कंपल्सरी तिला गर्भधारणा करायची पाळी येऊ नये म्हणून ज्यांनी तिला कंपल्सरी गर्भधारणा करायला लावली, मग त्याच्यामध्ये ते इंदिरा IVFचे डॉक्टरसुद्धा त्याच्यामध्ये सुटणार नाहीत. इंदिरा IVFचे डॉक्टरसुद्धा त्याच्यामध्ये सुटले नाही पाहिजेत, कळलं का? कारण त्यांनी सुद्धा, म्हणजे मी काही डॉक्टरशी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लिगली हे चालतं आहे, म्हणजे लिगली हे चालतं आहे, पण काय म्हणतात त्याला, एथिकली हे चालत नाही. एथिकली चालत नाही आणि लिगली चालतं आहे. म्हणजे एथिकली तुम्ही जीव घेऊ शकतात, लिगली तुम्ही जीव घेऊ शकत नाही, एवढाच फरक आहे. मग एथिकली आणि लिगलीला म्हणजे मग आहे काय?
मग ज्याला कोणाला ते मूल पाहिजे होतं त्याला ते एथिकली जीव गेला तरी चालतोय का ते तनिषाबाईचा? आणि गेला ना ते बिचाऱ्या तनिषाबाईचा जीव. म्हणून जस्टिस फॉर तनिषा भिसे आणि जस्टिस फॉर सुश्रुत घैसास असं हेडिंग टाकून सगळ्यांनी मेल्स पाठवाव्या. मेल आय डीज मी आत्ता माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्या डिस्क्रिप्शनमधल्या मेल आय डीज घ्या आणि त्या मेल आय डीजवर प्लीज मेल करा. काय ज्यांना म्हणजे पत्र पाठवायचं असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रालयामध्ये मुंबई हायकोर्टच्या मुंबई हायकोर्टच्या चीफ जस्टिसला, मुंबई हायकोर्टला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र पोलीस हेडक्वार्टर्स मी त्याचेही पाहिजे तर पत्ते देतो मी आज याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. त्यांना तुम्ही पत्र, ज्याला पत्र पाठवायची, मेल पाठवता येत नाहीत, काही लोकांना मेल पाठवता येत नाही, पण ज्यांना पत्र पाठवायचे त्यांना तुम्ही पत्र पाठवा. मी आज पत्ते देतो सगळे. आणि मी सुश्रुत घैसासची बाजू घेतली. मी काय चूक केली? कारण आज आपण एकमेकांना मदत केली नाही तर उद्या आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही आहे. आजही आपल्याकडे कोणी मेलं तर कधी कधी 4 खांदेकरीसुद्धा नसतात. हे आपलं दुर्दैव एक लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला काही म्हणा, पण आज आपल्याकडे कोणी गेलं तर 4 खांदेकरीसुद्धा मिळत नाहीत आपल्याकडे. ही आपली कोशात राहण्यामुळे झालेली दुर्दशा आहे. त्यामुळे याच्यातनं बाहेर या आणि जस्टिस फॉर तनिषा भिसे आणि जस्टिस फॉर सुश्रुत घैसास या हेडिंगखाली तुम्ही पत्र पाठवा किंवा मेल पाठवा. आज एवढंच. धन्यवाद.